गुढी उभारू प्रेमाची, स्नेहाची, आनंदाची, विश्वासाच्या पायावरल्या स्निग्ध सुगंधित नात्यांची गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अंकित अरुण साखरे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस रायगड, सरपंच देवनावे ग्रुप ग्रामपंचायत, सौ श्रद्धा अंकित साखरे, सभापती खालापूर पंचायत समिती। शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे महाडमध्ये दिमागदार स्वागत। संवाद मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। चैत्र पाडवा म्हणजे मराठी नववर्षारंभ। महाड शहरात मराठी नववर्षाचे शोभायात्रा काढून दिमागदार स्वागत करण्यात आले। या शोभायात्रेत अबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। गावदेवी जाकमाता देवीच्या मंदिरापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला। बाजारपेठ मार्गे वीरेश्वर मंदिरात या शोभायात्रेची सांगता झाली। ही बातमी आपण पाहूयात छोट्याशा विश्रांतीनंतर। नववर्षारंभ आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौ रविता खडके, सरपंच, सौ शैला कातकरी, उपसरपंच, श्री MG शेलार, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वावंडा खालापूर। गुढीपाडवा हा मराठी वर्षाचा पहिला दिवस। सर्वत्र घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते। या निमित्ताने महाडमध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। सकाळी जाकमाता मंदिरातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला। बैलगाडी, पालखीसोबत ढोल ताशे, खालू, झांज पथक या शोभायात्रेत सहभागी झाले होते। शिवछत्रपती, कृष्ण आदी वेशभूषा परिधान केलेली बच्चे कंपनी आणि त्यांनी सादर केलेल्या कवायती आकर्षणाचे केंद्र ठरले। आणि त्यामध्ये स्पेशल म्हणजे बुलेट वरती राईड करायला मिळते। यामध्ये महिलांची पॉवर समजते, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो। या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या शोभायात्रेत महिलांची संख्या सर्वाधिक होती। भरजरी साडी, डोक्यावर फेटा, नाकात नथ, अंगावर दागिने असा पारंपरिक वेश परिधान करून दुचाकीवर या महिला सहभागी झाल्या होत्या। छोट्या स्कूटरपेक्षा बाईक आणि बुलेटची संख्या सर्वाधिक होती। नववर्ष गुढीपाडवा म्हणजे आपलं नववर्ष, तर नववर्षाची शोभायात्रा म्हणून आम्ही महाडकरांच्या वतीने या शोभायात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर या शोभायात्रेमध्ये महाडमधील समस्त नागरिक जवळजवळ 1000 ते 2000 नागरिक महाडकर या ठिकाणी सामील झालेले आहेत। आणि सचिन कदम, संवाद मराठी, महाड। नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रकाश पाटील, माजी उपसरपंच होणार, तालुका खालापूर।